ऐका बरं का, मी आज आमच्या दादांबद्दल लिहिलंय, मला लिहिण्याचा छंद आहे. आज माझे विकास दादा आहे, आज माझे प्रकाश दादा आहे. बोलत असताना मी बोलून जाईल त्यांच्याबद्दल. किती बोलावं किती सांगावं त्यांच्याबद्दल बोलत असताना ही भूमिका गोडच आहे. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. ओ सर्व संपुणी भक्त राहते तुमचेच नाते दादा. या केविल वाण्या प्रकाश दादाची विकास दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना, आम्हालाच कळेल. हो, ज्याच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना त्यालाच कळेल. आखी तुम्हाला जर विचारलं ना तर तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी. एका लेकीला विचारलं आखी तुझं माहेर कुठपर्यंत, तर एक लेक सांगते दादा माझा बाप जिवंत होता ना माहेरात, माझी आई जिवंत होती ना माहेरात, तोपर्यंत माझं माहेर. आज सकू आई आल्यात, मला वाटतं दादांच्या बहिणीत, मला माहिती नाही कुठं बसल्यात त्या. आज एका बहिणीला जरी विचारलं ना भावाची किंमत काय, तर ती सुद्धा सांगते की भावाची किंमत लय मोठी असते. बहिणीची माया भावावर लय मोठी असते. किती मोठी असते तुमच्या डोळ्यात पाणी लागतं. एखादी बहीण जर माहेरला आली ना भावाच्या हातामध्ये राखी बांधत असते. पण आज सकू आईना जर विचारलं ना भावाची किंमत काय, त्या सांगतील दादा सगळं काही माहेरामध्ये माझ्या, सगळं काही आहे. भावाची पोरं सुद्धा मला लय जीव लावतात. त्या सगळे आल्यानंतर मला चांगल्या पद्धतीने बघतात. पण सांगू का, ज्याच्या हातामध्ये राखी बांधणार होते तो हातच आज माझ्यातून निघून गेलाय. बहिणीची भावाची सुद्धा माया लय मोठी असते. बोलत असताना सांगून जाईल जगतामधलं बापाचं गणित लय मोठं असतं. बाप आहे ना, बाप आयुष्यामध्ये सरतही नाही ना आयुष्यामध्ये उरतही नाही. अरे बाप काय करतो कदाचित कधीच बाप कोणी सांगत नाही. आई नेहमी मुलांना बोलत असते दाद्या. बापाबद्दल खर तर नेहमी दहशत निर्माण केली जाते. पण सांगू का महाराज, बाप दहशतच दाखवतात, दहशतवादीच दाखवतात लोकांना. पण सांगू का, नाही नाही नाही, बापासारखा प्रेमळ व्यक्तिमत्व जगात नाही. का, किती दुःख येऊ द्या पण हसत हसत जो दुःखाला सामोरा जातो ना त्याचं नाव आहे बाप. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तुलसी हार गळा कास पितांबर, तुलसी हार गळा कास पितांबर, करकटावर ठेवनिया, करकटावर ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान,
हार गळा कासे पितांबर हे मकर कुंडले वा वा गणपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर वंती कौस्तुभानि विराजिता कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर वा वा आवडे निरंतर हजिदान आवडे निरंतर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर पितांबर तुका मने माझे तुका मने माझे हो हेची सर्व सुख तुका मने माझे हो हेची सर्व सुख
ध्यान हे ध्यान हा. तुळसी हार केळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरबा बरबा हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा हे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा 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 तो हा माधव हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बहुत हा सुकृताची जोडी बहुत हे सुकृताची जोडी हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली वा वा आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हो म्हणून विठ्ठली हा मरी म्हणून विठ्ठली हे मणी तो हा विठ्ठल बरवा 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 हो हा विठ्ठल विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे पापर कुमार रघुमा देव
जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय हेडफोन व्यवस्थित घ्या. हेडफोनला टाकलाय का? आउटला टाकलाय. ऑक्सला टाकलाय. हेडफोनला विकून आता बघा. ओके का? ऑक्सला टाकलाय. माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या मायेला भेटे रखुमाईच्या बराला भेटे रखुमाईच्या बराला भेटे रखुमाईच्या परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला अवघ्या दुःखाच्या मागेला अवघ्या दुःखाच्या अवघ्या दुःखाचा गेला अवघ्या दुःखाचा गेला अवघ्या दुःखाचा गेला आलो निजाच्या माहेर आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेर आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा तुका म्हणे बाने गेली आता देवोधने गेली आता देवधने गेली आता देवोधने तुका 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 मने वाणे गेली आता देवधनी गेली आता देवधनी गेली आता देवधनी निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा काय करी टाळी वाजवायची टाळी हा हा Hobar Kumari, 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 Hobar Kumari.
एक उडी समोर मॉनिटर Ah
सग पद पद सा धनी पद ला ला सग पद पद सा मपदे
टाळी वाजवा जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई आपली माता पिता साऊंड पाशी बसू नका कोणी. साऊंड पाशी बसला तर त्रास होईल. आई तिथून उठा, पुढे सरका. इथं आई तुम्ही या पुढे सरका, थोडं सरका. मी सांगतो तसं बसा. साऊंड पाशी दादा तुम्ही सुद्धा बसू नका, तिथं त्रास होईल. तुम्ही तुम्ही उठा, सरका पुढे या. काय होईल नाही नाही, जे ज्याला सण होत ती बसा नक्की. नाही साऊंड जास्त त्रास नकोय. हा असं मोकळं बसा, काय नाही. भरपूर जागा आहे इकडे, जागा शिल्लक आहे. आई या पुढे या, सरका. आईजी आजींना सरका पुढे या. आई या पुढे या, असं सरका पुढे. दाद्या असे मॉनिटर चालू कर इथे, असं आता चालू कर. आता आता नाही कमी पडायचं. आता बरं मी म्हणलं का चालू कर म्हणून. हा सगळं आहे याच्यात, सगळं नको, बाकीचं सगळं कमी ठेव. इथला सगळा सारखा ठेव. हा असं शेवट तो भला, शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहिरा, बेटे रखुमाईच्या वरा. परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाच्या मागीला. आलो निजाच्या माहिरा, भेटे रखुमाईच्या बरा. हरी तुका म्हणे वाणी ए गेली आता गे बोधणी. आलो निजाच्या माहेरा,
भेटे रखुमाईच्या बरा विठाला विठाला विठाल 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 अष्टांग योगी मासौक्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम वसे पांडुरंगम पांडुरंगा गुरुव्रतम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांक तेजोतिकामदि वक्त्रम खलानि शिवादा आपणोदार दक्षिम समाधिष्ठ मूर्तिम भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर बाबा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदाना सोपान देवा निवृत्ती उदाना सोपान देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर वा 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 नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर वा विनाची निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई तमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता हरी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेविला गे सेवक झालो सेविला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेविला सेविला गे सेवक झालो सेविला गे सेवक झालो तुकया देवा यावरी न करावा आवेर स्वामी तुकया देवा हो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो आओ लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही शेवट तो भला माझा बहु गोड झाला थोडा आवाज आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरून आले पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय।
या अभंगातून ना बर का दादा, तुकाराम महाराज या जन्माचं यथार्थ शेवट गोड सांगतात. एक पॉइंट कमी करा. आणि शेवट गोड कसा व्हावा याकरता काय करावं याच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी काही पद्धती सांगितलेल्या. तुकाराम महाराज म्हणतात गड्या माझा शेवट गोड झाला. आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात ना माझा शेवट गोड झाला, मला वाटतं कदाचित आज आमचे दादा सुद्धा, तुम्ही काय म्हणायचे दादांना आज मला वाटतं दादा सुद्धा म्हणत असतील की माझा शेवट गोड झाला. कसं माहिती का, माझ्या या मुलांनी माझा शेवट कशा पद्धतीने गोड केला आहे. तोपर्यंत सेवा जरूर करावी, पण गेल्यानंतर सुद्धा पित्रांची सेवा ही फार महत्वाची. मग पित्र आशीर्वाद देतात ही पद्धत आपण सांगितली, ऐकत आला. पण मग तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. कसा गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कशा पद्धतीनं, आलो निजाच्या माहेरा शेवटी भेटे रखुमाईच्या वरा. विठ्ठल रखुमाईच्या माध्यमातून या नामस्मरणाच्या माध्यमातून माझा शेवट गोड झाला. पण कसा केला, परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला. अवघ जे दुःख होतं त्याचा परिहार झाला, म्हणजे ते संपुष्टात आलं. का आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. आणि ही माझी वाणी आता त्याच्या नामस्मरणा करता घेऊ, आता गेली आता घेऊ धनी, तर त्याच्या माध्यमातून त्या नामस्मरणा करता वापरू. म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. विठाला विठाला अभंग लय सुंदर गोड निवडलेला आहे. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं दहीगाव बरोबर ना, आणि या दहीगाव मधली आज वस्ती कोणती, चिंचेचा माळा. आपण या वस्तीवरील या दहीगाव गावातील आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय रावसाहेब दादा गोविंद तोरसे दादांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज या तोरसे परिवाराने एवढा गोड आयोजित कार्यक्रम केलाय, एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय की एवढी या कार्यक्रमाची भव्यता दिव्यता बघितली तर असं सुंदर वातावरण या ठिकाणी केलंय. किती सुंदर. आजचं कीर्तन या दही गावात चालू आहे. पण प्रतिभास मामा या असं होतोय मला की आजचं कीर्तन एखाद्या तीर्थामध्ये चालू आहे. का, तीर्थासारखं नियोजन या ठिकाणी केलंय. म्हणजे महाराष्ट्रातली सगळी नामवंत गुणीजन मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे. असं बोर्ड दाखवायला जागा नाही की हे नियोजन इथं कमी आहे. असं सगळं नियोजन तंतोतंत या मंडळीनं केलंय. म्हणून धन्यवाद देईल मी या मुलांना. मी धन्यवाद देण्या इतका मी तरी मोठा नाही, माझे तुकोबाराय धन्यवाद देतात या मुलांना. आपुल्या इता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. या व्यक्तीप्रमाणे या मुलांना धन्यवाद देतात. आज ही दोनही मुलं असतील, त्यामध्ये प्रकाश दादा आहे, आदरणीय विकास दादा आहे. मला वाटतं विकास दादा 4-6 महिन्यापासून या कार्यक्रमाचं प्रकाश दादा आणि विकास दादा दोघे जण नियोजन करतो. आणि मग नियोजन करत असताना खर तर गोड आयोजन नियोजन केलं. आणि मला माहिती नव्हतं ओमकारजी आणि अविनाश दादा ऋषिकेश दादा या ठिकाणी वाजवण्याकरताय. खर तर गोड गायनाचार्य मंडळी ही जी 2 मंडळी आहेत आणि ऋषिकेश दादा आहेत ना, सगळ्यांना परिहार सांगतो यांचा की महाराष्ट्रामध्ये सध्या जर टॉप 10 ची जर यादी गायक वादकांची जर काढायला गेलं तर त्यांचं या मंडळींचं पहिलं नाव लागतं बरं का या मंडळी यादीमध्ये. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य ज्यांच्या गायनापासून सध्या तरी महाराष्ट्रातल्या यादी सुरू होते, ओमकार दादांचं नाव 1 नंबरला घातल्याशिवाय यादीच पूर्ण करता येत नाही असे ओमकारजी महाराज जगताप आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आवाज किती असावा आणि कसा असावा, आवाज बऱ्याच लोकांकडे बरं का, बऱ्याच लोकांकडे, पण त्याची पद्धत योग्य वापरता येत नाही. पण आमच्या ओमकार दादांकडे अविनाश दादांकडे एवढा सुंदर आवाज आहे, इतकं सुंदर आवाज आहे, वर्षापट्टीतला आवाज आहे, पण वरती जरी गेले पण इनबॅलन्स होत नाही, बॅलन्सच राहतो. असे आमचे ओमकारजी महाराज जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. दुसरे गायनाचार्य आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कमी कालावधीमध्ये मोठं नाव झालं आणि गायनाची पद्धत ज्यांची सुंदर आहे,
इतकी सुंदर जशी ते गायला लागले की कोकिळा जणू गाते असे गायनाचार्य अविनाशजी महाराज जाधव सुंदर टाळी वाजवायचे. इतकं सुंदर गायन आहे की मनाला भावणार आहे आणि सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ घेऊन जाणार त्यांचं गाणं आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अविनाश दादा तुम्हाला कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे सगळे विद्यार्थी आहेत माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची. माझ्या ज्ञान दादांकरता निवृत्ती दादांकरता सगळी गोड पावल्या खेळतात गोड टाळ्या वाजवतात. आई वाटतं का नाही एवढं गोड पावल्या खेळतात असं वाटतं मंडपातल्या कधी म्हातारी उचलावा आणि यांच्या ओवा वाळावा आणि परत ठेवून द्यावा फेकू नको लागल तिला असं गोड पावल्या खेळतात. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेषत्वानं आपला माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा बरं का. माळशिरस तालुका म्हटलं का सध्या एकच नाव चर्चेत आहे. कोणतं? आमच्या ऋषीदादाचं नाव. हे वाजवण्याची पद्धत एवढी गोड आहे की वास आम्हाला जे पाहिजे तेच वाजवणार त्याला जे पाहिजे ते नाही एवढं सुंदर वाजवणार. ऋषीदादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी सुंदर वाजवण्याची पद्धत आहे. लय दडदड नाही पडपड नाही जिथल्या तिथं वाजवतंय आणि गोड हातातला गोडवा सुंदर आहे. आमच्या ऋषीदादांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं माझ्या माग हे बहालदार चोपदार आहे बरं का. दोघे आज रोल आज एकच व्यक्ती करत आहे. त्यांना खरं तर धन्यवाद आहे. माऊलीच्या सोहळ्यात आता आपण गेलतो किती किंमत आहे त्यांना लय किंमत आहे. तुमच्या हातात काय दाखवा त्यांना. थांब तुम्ही नका ना बोलू त्यांना विचारू त्यांना. हे आई काय काय यांच्या हातात. हे आज इकडे बघ यांना काय यांच्या हातात काय सांगा बरं. नाना काय यांच्या हातात काय ते म्हणतात दांड काय दांड ते बघा हाय का दांडक नाही त्याला राजदंड म्हणतात. राजदंड हा राजदंड जर माऊलीच्या सोहळ्यात तुकोबारायांच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यात जर उभा केला तर कीर्तन उभं राहतो बरोबर ना. जर हा किंवा नाही काहीतरी म्हणायचं नाही. हा पालखी सोहळ्यात हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं ना बरोबर मामा बरोबर ना. पण मग समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही बसला म्हणा बसला कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची. म्हणजे चोपदार सुद्धा तितकाच हुशार असावा लागतो. विको कमी कर बाबा. आणि म्हणून सगळं काही गोड नियोजन आहे आणि गोड नियोजनामध्ये ही सेवा या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत ओम साई क्रिएशन. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे सध्या लाखो सबस्क्रायबर त्यांचे सध्या झालेत आणि महाराष्ट्रातले लाखो कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले बरं का. समाजातल्या रसातळागरापर्यंत ज्यांनी लाखो कीर्तनकार पोहोचवले आणि त्यांचं एडिटिंग त्यांचं प्रॉपर ऑडिओ सगळं काही छान आहे. सगळं काही त्यांचं द्यावे तेवढे धन्यवाद. साई क्रिएशन परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा मोठा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आज या परिवारानं तोरसे परिवारानं केलेला गोड असा सोहळा आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम वाले सुद्धा सुंदर आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया बरी वार करे संतांच्या वार करे मस्तक है पाया बरी या बार करी संतांच्या वा 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 या बार करी संतांच्या या बार करी संतांच्या या बार करी वाजवा टाळी जोरा जोरा. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आम्ही ज्या मातीमध्ये आपण ज्या मातीमध्ये जन्माला ही जगण्याची भूमिका आमची गोड असावी. किती गोड असावी. या जन्मातली भूमिका आमची इतकी गोड असावी इतकी गोड असावी. हा नरदेह ज्या तत्वानं आम्हाला मिळालाय ना हे तत्व फार सुंदर आहे. किती सुंदर आहे. आम्हाला जो नरदेह मिळालाय उत्तम भजन गाण्याकरता मिळालाय.
उत्तम परोपकार करण्याकरता मिळाला. मी सांगू का, पुढे बोलूनच जाईल. नवे नवे आपल्याला हा जो देह मिळालाय ना, हा व्याज परत करण्याकरता देवानं दिलाय. म्हणजे फुकट आलोय असं कधी माणसानं समजू नये. आपल्याला जे मिळालंय, 10 रुपये जर मिळाले तर 1 रुपया आपण कुठेतरी परोपकार करावा, ही त्याच्यातली किंमत आहे. पण मग हे करत असताना जन्मातलं आयुष्यातलं सार्थक जर करायचं तर तू काय म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली, हे जन्माचं सार्थक आहे. मग तुकोबारांनी प्रत्येकाच्या दारात देऊन जाऊन सांगितलं, या जगात तरी 3 प्रकारची लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, ही 3 प्रकारची लोक जगात आहे. आपल्या गावठी भाषेत जर सांगायला गेलं तर हौशे, गौशे आणि बोला तिसरा प्रकार नवशे, असे 3 प्रकारची लोक या जगात आहे. 3ही प्रकारच्या लोकांना बरं का, या आई आई इकडे बघ बरं का, 3ही प्रकारच्या लोकांना सांगितलं बरं का नाना, 3ही प्रकारच्या लोकांना सांगितलं तुम्ही भजन करा. अजून काय लिहिलं शास्त्रामध्ये असलेलं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोला चला ना, किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्याने बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवण करताय आणि एकदाच आंघोळ करताय आणि वरून मला पण सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. या जगतातली सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे की आम्हाला देवानं भजना करता पाठवलंय. कसं भजन? अरे दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे हे नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव हे शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मन सुजना वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. आणि या ज्या दिवशी म्हणून आम्ही त्या दिवशी आमचं सुद्धा आयुष्य सार्थक. एकदा टाळी वाजवायची. मग आम्ही जन्म मध्ये आलोत ना, तर हे सार्थक कधीतरी केलं पाहिजे. आणि ज्याने हे सार्थक केलं नाही बरं का, त्याला देव लांब नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हे जन्माचं महत्वाचं गणित आहे. पण आम्ही करण्याकरता तयार नाही. काय केलं पाहिजे? सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळं काही दुखीच आहे. जगी आईचं सुखी कोण आहे? मग जन्मातले महत्वाचं गणित जर सार्थकीच लावायचे ना, तर आम्ही सार्थक करण्याकरता जन्म हा कारणी लावावा. पण कोणत्या कारणाकरता? महाराज म्हणले ना, हे कारण आणि तरी कुठं नाही मनुष्य देहाला कळल. पण मनुष्य देह मिळालाय कशा करता मिळालाय? एका ठिकाणी अजून गोड वर्णन आहे. किती गोड सांगितले कबीरदास महाराजांनी. हे औटा हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया नाच मना खोया. खाया पिया सुख से सोया नाच मना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता हवे आमचं भजन गोड असावं. किती गोड असावं? पण शेवटी पाचतो नको मी भजन नाही केलं. भजन जर असेल तर देव आपलं कधीच भजन करत नाही. नाही कळालं तुम्हाला? देव भजनाची जर विको कमी जगातातली महत्वाची भूमिका जर तुमच्या जवळ असेल तर देव सुद्धा आमचं कल्याण करतो. आणि मग कल्याण करण्याची भूमिका आमची जगतामध्ये सुंदर असावी. किती सुंदर असावी? महाराज म्हणले आम्ही तुमच्या पाया पडतोय. कशा करता? सेवी तो हारस बाटी तो आनिक. सेवी तो हारस बाटी तो आनिक. करे होऊ नका रानभारी. खरे होऊ नका रानभारी. सेवी तो हारस बाटी
अपेक्षा आहे मग काय वरावं. महाराज म्हणले तुम्ही सुद्धा घ्या का विटेवरी ज्याचे पावले सवे तोचे एक दान सुरदाता. मग त्याच्यासारखा दानशूरदाता जगात नाही. पण हे करण्याकरता आमचे विचार सुद्धा शुद्धच असावे. किती शुद्ध असावे लागतील. आज आमच्या दोनही दादांनी ना पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. कदाचित मला वाटतं आमच्या दादांचे संस्कार त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने आणि दादांनी तर कष्टच केले आयुष्यभर. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कष्टाच्या माध्यमातून त्यांनी करत. आणि महाराज बर का 3 दिवस या मुलांनी सुद्धा दादांकरता लय प्रयत्न केले. 3 दिवस मला वाटतं इतके प्रयत्न केले की त्या 3 दिवसामध्ये फारसं काही मला वाटतं दादांना अटॅक आला होता. आणि त्या 3 दिवसामध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये दादा होते. मला वाटतं जगतातली आपण कुठपर्यंत जाऊ द्या पण आपल्या आई वडिलावर आपली निष्ठा असावी. सध्या निष्ठा नाही निष्ठा निष्ठी आहे. हा मला वाटतं जगतामध्ये आम्ही आलोत ना हे सार्थक आम्ही करावं. आणि पंढरपूरला जायची गरज नाही. आमचं गणित आमच्या पाशीचे तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. आम्ही ना एवढ्या पवित्र पावन कुळातली माणसं किती पवित्र मला विचार नाही थोडस. आम्ही ज्या मातीमध्ये जन्माला हे 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 जे राज्य आहे हे कोणाची भूमी आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला हे राज्य कोणाची भूमी आहे जरा मला विचार नाही. तुम्हाला विचार नाही माझं कोणाची भूमी आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला ही भूमी कोणाची भूमी आहे. राजकारण्यांची. हा म्हणताय कुशल तुम्ही वरून. कोणाची भूमी आहे साधू संतांची. कोणाची आई कोणाची कोणाची भूमी आहे साधू संतांची. कोणतं राज्य आपण ज्या राज्यामध्ये जन्माला या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य बरोबर ना. कोणतं राज्य कर्नाटक राज्य बरोबर ना. कोणतं राज्य महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल. ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा कोणता कोल्हापूर बरोबर ना. सोलापूर. अजून सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आलात. कोणता तालुका आहे तुम्हाला पारनेर तालुका आहे बरोबर ना. माळशिरस तालुका. हाय म्हणताय देवरून हाय म्हणतात बरोबर आहे. हा ऐकत चला बारकन ऐकत चला. कोणता तालुका माळशिरस तालुका. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका माळशिरस तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका माळशिरस तालुका. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका माळशिरस तालुका. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारा तालुका माळशिरस तालुका. आई वडिलाची सेवा करणारा तालुका माळशिरस तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आहे आपला नाही. आता कळालं त्यांना आता रे झाली. मग एवढ्या पवित्र आणि पावड वातीमध्ये जन्माला मग जगणं गोड करा. किती गोड करा माहिती का. हे संस्कार असावे लागते. आणि माझं तर म्हणणं आहे चांगले संस्कार जर पेरले संस्कारच उगवणार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आणि मुखी अमृताची वाणी दे देवाची. आमचे डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगतात जरा बारकाईने नाही का. काय प्रसंग आहे. एका राजदरबारात चोरी झाली चोर चोरी करून पळू लागला. बारकाईने नाही का बरं का. मला पहिल्या चरणाकडे यायचं बाबा बरं का ओंकारजी बरं का अविनाशी बरं का. तो चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा. हे 3 क्रम आहे का बारकाईने नाही का. पहिला क्रम होता शिपाई मग क्रम होता सेनापती आणि मग क्रम होता राजा. शिपाई सेनापती राजा हे 3 जण त्या चोराचे पाठलाग करत होते. आता चोर बराच पुढे निघून गेला. एका चौकात गेला. त्याने एक रस्ता निवडला. रस्ता निवडला पण तिथे शिपाई आला. पण ते चोर बराच पुढे निघून गेला. त्या चौकात शिपाई आला. शिपाई आला आणि शिपायानं तिथे त्या चौकामध्ये अंध व्यक्ती बसला होता. त्या अंध व्यक्तीपाशी आलं त्याला विचारलं हे आंधळ्या इथून कोणी गेलंय का सांगाल का. ते नाही सांगणार. तर म्हणलं आपल्याला नाही माहिती तुम्ही तुमचं बघून घ्या. शिपाई गेला दुसऱ्याच रस्त्याने पळत. सेनापती आला. सेनापती आल्यानंतर सेनापतीने विचारलं ओ आंधळे बाबा इथून कोणी गेलाय का. त्यानं सांगितलं हा या रस्त्यानं चोर पळत गेलाय. कोणी सांगितलं जरा मोठ्यानं बोला. आंधळ्यानं असं असं बोलायला चालायचं. आंधळ्यानं सांगितलं. मग ते सेनापती गेलं त्या चोराचा पाठलाग करत. 3 क्रमांकाला राजा आलं. राजानं विचारलं ओ सुरदासजी इथून कोणी गेलाय का पळत गेलाय का. त्यानं सांगितलं 1 नंबरला चोर आला तो या रस्त्यानं पळत गेला. नंतर तुमचा तो शिपाई आला तो मात्र दुसऱ्याच रस्त्यानं पळत गेला. नंतर मात्र सेनापती आला तो चोराचा पाठलाग करत गेला. 4 पावलं पुढे राजा पळत गेला आणि रिवर्स गेअर टाकला आणि मार्ग त्या आंधळ्यापाशी आलं. तुम्हाला तर दिसत नाही मग तुम्हाला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर या रस्त्यानं शिपाई आणि या रस्त्यानं सेनापती. तुम्हाला कसं काय कळलं. राजाला त्या आंधळ्यानं सांगितलं जरी मला डोळे नाही
पण माझ्या जवळ अशी एक देणगी जी दिसणाऱ्या जवळ सुद्धा नाही. आणि आहे ना ओमकारजी बर का अविनाशजी, आजही पण आळंदीत असा एक व्यक्ती आहे ज्याला जन्मताच डोळे नाही, पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे, जगाच्या मालकानं दिलेली देणगी आहे. आणि मग आता काय करावं असं म्हटल्यानंतर खरं तर ते खरं तर राजानं ते चोरही जाऊ दिला, शिपाई जाऊ दिला, सेनापती जाऊ दिला, आणि राजा तिथं आलं. ते म्हटलं खरं तर ते त्या ठिकाणी आल्यानंतर म्हटलं तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुम्ही माझ्या बरोबर चला. ते चोरही जाऊ दिला आणि राजानं उचललं, त्या कोणाला आंधळ्याला उचललं आणि राजदरबारात नेलं. 3 दिवस निघून गेले. 3 दिवसानंतर त्या राजाच्या दरबारात एक घोडे विकणारा व्यापारी आला. राजेसाहेब एक घोडा 20 लाख रुपयाला. किती रुपयाला? मोठ्यानं बोला. 20 लाख रुपयाला. घ्यायचंय तर घ्या, नाही तर आत्ताच्या आत्ता चाललो. राजा म्हटलं घ्यायचंय, पण घ्यायचे ते व्यवहार करायचा. तेवढ्यात त्या अंध व्यक्तीला तिथं आणलं आणि त्या अंध व्यक्तीने त्या दोनही घोड्यावर थाप टाकली. 20-20 लाख रुपयाचा एक घोडा. 2 घोड्यांची किंमत 40 लाख रुपये. एक घोडा कोणताही घ्या, 2 घोडे घ्यायचे असतील तर दोन्ही घेऊ शकता, पण मग एकच फॉल्ट आहे. हा, राजानं त्या आंधळ्या व्यक्तीला बोलवलं आणि दोन्ही घोड्यावर थाप टाकली अंध व्यक्तीनं आणि राजापाशी उभे राहिले. राजेसाहेब सुरदासजी म्हणायला लागले, राजेसाहेब खरं सांगू का, उजव्याकडचा घोडा तुमच्या कामाचा आहे आणि डाव्याकडचं तुमच्या कामाचं नाही. का? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली त्यानं उजवीकडचं तुमच्या कामाचं आहे आणि डावीकडचं तुमच्या कामाचं नाही. उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली त्यानं मान खाली घातली आणि डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचू लागलं. कदाचित ते तुमच्या कामाचं नाही. ज्यावर जर तुम्ही त्यावर जर बसले आणि जर तुम्ही कुठे जर प्रवासाला निघाले, घोडे तिकडच तुम्ही सुद्धा तिकडच. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यानं माझे बसल्या किती वाचवले बोला ना, किती वाचवले? 20 लाख रुपये वाचवले. आता राजानं एवढे 20 लाख वाचवल्यानंतर शिपायांना आज्ञा केली, हे शिपायांनो उद्यापासून याच्या जेवणामध्ये 2 पुऱ्या वाढाव देत जा. आज वाचवले किती? बोला ना, वाचवले किती? 20 लाख. आता बक्षीस काय मिळालं? तुम्ही जरा मोठ्याने बोला. 2 पुऱ्या मिळाल्या. आता यानं निदान काहीतरी चांगलं मोठं बक्षीस द्यावं, पण 2 पुऱ्या बक्षीस दिलं. आता थोडस पुढे गेलं. आता दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये बर का, राजाच्या दरबारामध्ये एक खरं तर डायमंड म्हणजे त्याला आपण मोती म्हणतो, मोती विकणारा व्यापारी आला. आणि मोती विकणारा व्यापारी आला, राजेसाहेब आज जर घेतले तर 10 कोटी आणि उद्या जर विकले तर याचा तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे. राजा म्हणलं मग घ्यायचे, जा पैसे घेऊन या. एका शिपायाला सांगितलं, तो पैसे घेऊन आला. विठाला 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 पैसे घेऊन आले 10 कोटी आणि पैसे द्यायचे. तेवढ्यात तो अंध व्यक्ती ते सुरदासजी तिथे आले आणि सुरदासजीने ते मोती हातामध्ये घेतले. राजे साहेब हे घेऊ नका. हा कितीला म्हणतोय तो? 10 कोटीला. 10 कोटी नाही, 10 रुपयाला सुद्धा याला कोणी विचारायचं कसं काय? त्या आंधळ्या व्यक्तीने सांगितलं की स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब जेव्हा त्या शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. त्या पाण्याचा, त्या पावसाचा थेंब न जाता यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर हे वालुकामय मोती तयार होतात आणि याची किंमत 0 होते. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यानं माझे पुन्हा किती वाचवले? जरा बोला ना. आता किती वाचवले? 10 कोटी वाचवले. राजा म्हटलं 10 कोटी वाचवले. हे शिपायांनो उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढाव देत जा. काल किती बक्षीस दिलं? 2 पुऱ्या. आणि आज काय बक्षीस दिलं? 2 लाडू. आता माणसाला एखादी अपेक्षा भेटत गेली का त्याची अपेक्षा आणखीनच वाढत चालते. म्हणजे अपेक्षा वाढतच चालते. अपेक्षा वाढली, आता काय करावं? राजाला वाटले जर जगाबद्दल एवढं सांगतंय तर माझ्याबद्दल थोडं पार का व्हायना सांगल. राजानं त्याला महालामध्ये बोलून घेतलं आणि सगळे महालाच्या खिडक्या, दरवाजे, पडदे सगळं लावून घेतलं आणि त्याला विचारलं, ओ सुरदासजी तुम्हाला जगाबद्दल एवढं कळतंय, माझ्याबद्दल थोडंफार सांगा.
तो म्हटला सुरदासजी म्हणजे ते आंधळ म्हटलं, राजेसाहेब मी तुमच्याबद्दल सांगून नाही आणि तुम्ही जरा मोठ्यानं बोला, मी तुमच्याबद्दल सांगून नाही आणि तुम्ही ऐकू नाही. मी जर तुमच्याबद्दल सांगायला गेलो 2 लाडू आणि दोन पुऱ्या माझ्या तुम्ही बंद करून टाकताल. आता नाही म्हटल्यानंतर आणखीनच ऐकावं वाटतं, नाही म्हटलं का आणखीनच ऐकावं वाटलं. राजा म्हटला सांगतोय का काढू तलवार. तर नाही विलाजन याला सांगावं लागलं, राजेसाहेब खरं सांगू का, राग येऊ देऊ नका पण मला तुम्ही मारणार आहे आता. हा तुम्हाला खरं खरं सांगू का राजेसाहेब, तुमच्याबद्दल सांगण्या इतकं फारसं काही नाही, पण खरं सांगू का तुमचे जे खरे वडील आहेत का तुम्ही त्यांचे नाहीत, तुम्ही दुसरंच कोणाचे तरी. ओय राग आला ना राजाला. मी ना ती तलवार काढली चालवणार त्याच्यावर. चालवणार म्हटल्यानंतर तेवढ्यात तो म्हटला होता तुम्ही तर मला मारणार नाही, अगोदरच वचन दिलं होतं प्राण जाय पर वचन न जाय, मग मारणार नाही असं वचन दिलं होतं. मग आता झालं काय. राजा म्हटला मग मी वडिलांचं नाही मग कोणाचं आहे. जा तुम्ही एका आचार्याचे तुम्ही जाऊन विचारा आईला. तू गेलो ना आईकडे पळत गेलो. राजा आईला विचारलं, आई मला सगळं कळलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं मी कोणाचं आहे. आई म्हटली भाऊ तुझे जे राज दरबारी वडील आहेत त्यांना मला काही पुत्र प्राप्ती झाली नाही. अशा वेळेस आपल्या राज दरबारात जो आचार्य आहे त्याला संगच 2 जुळी मुलं झाली होती आणि त्यातला तू एक आहे. ते तिथून पळत सुटलं आणि परत त्या आंधळे व्यक्तीपाशी म्हणजे सुरदासजी पाशी आलं. सगळं खरं झालं सुरदासजी, पण मी आचार्याचा आहे हे तुम्हाला कसं काय कळलं. ते म्हणले सोपं आहे ना, ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले त्यावेळेस तुम्ही मला काय दिलं. आता जरा मोठ्यानं बोला तुम्ही, नाही तर मी थांबणार बरं का आता. हा ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले त्यावेळेस तुम्ही मला काय दिलं 2 पुऱ्या, आणि ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं 2 लाडू. याच्यावरूनच मी अंदाज बांधला या आचार्याचंच दिसतंय. जैशी करणी वैशी भरणी. म्हणून सांगतोय आपल्या वडिलांचे जर विचार सुद्धा असतील तर लेकरू सुद्धा तसंच जन्माला येतं. म्हणूनच बोलतोय शुद्ध बीजा पोट शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी ओ फळे रसाळ गोमटी फळे रसाळ आणि मग जगात तरी त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. मग हे प्रेम आम्ही जपावं, हे कधीतरी सार्थ केलं हवं. आज मला वाटतं आमचे विकास दादा आहे आणि प्रकाश दादा बरोबर ना. आज ही 2च मुलं आहे, मला वाटतं बहीण नाही त्यांना. पण आज बोलत जाताना बोलत असताना आज सांगत असताना त्यांच्याबद्दल बोलत असताना दादांबद्दल बोलत असताना मी शब्द लिहिले. मला लिहायची सवय लहानपणापासून. आई वडिलांनी माझं नाव आहे ना कविराज ठेवलं आणि मी नावानुसार थोडंफार प्रयत्न करतोय. वागलं पाहिजे माणसानं नावानुसार का. नाव मोठं असू द्या पुढचं पाठ आहे तुमचा असलं पाहिजे. मी थोडस सांगून जाईल. आई बर का ऐका बर का, मी आज आमच्या दादांबद्दल लिहिलंय. मला लिहिण्याचा छंद आहे. आज माझे विकास दादा आहे, आज माझे प्रकाश दादा आहे. बोलत असताना मी बोलून जाईल त्यांच्याबद्दल. किती बोलावं किती सांगावं त्यांच्याबद्दल बोलत असताना ही भूमिका गोडच आहे. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. ओ सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते दादा. या किविल वाण्या प्रकाश दादाची विकास दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना आम्हालाच कळेल. हो ज्याच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना त्यालाच कळेल.
आखी तुम्हाला जर विचारलं ना तर तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी. एका लेकीला विचारलं आखी तुझं माहेर कुठपर्यंत, तर एक लेक सांगते दादा माझा बाप जिवंत होता ना माहेरात, माझी आई जिवंत होती ना माहेरात, तोपर्यंत माझं माहेर. आज सकू आई आल्यात मला वाटतं दादांच्या बहिणीत, मला माहिती नाही कुठं बसल्यात त्या. आज एका बहिणीला जरी विचारलं ना भावाची किंमत काय, तर ती सुद्धा सांगते की भावाची किंमत लय मोठी असते. बहिणीची माया भावावर लय मोठी असते. किती मोठी असते तुमच्या डोळ्यात पाणी लाता. एखादी बहीण जर माहेरला आली ना भावाच्या हातामध्ये राखी बांधत असते. पण आज सकू आईना जर विचारलं ना भावाची किंमत काय, त्या सांगतील दादा सगळं काही माहेरामध्ये माझ्या, सगळं काही आहे. भावाची पोरं सुद्धा मला लय जीव लावतात. त्या सगळे आल्यानंतर मला चांगल्या पद्धतीने बघतात. पण सांगू का, ज्याच्या हातामध्ये राखी बांधणार होते तो हातच आज माझ्यातून निघून गेलाय. बहिणीची भावाची सुद्धा माया लय मोठी असते. बोलत असताना सांगून जाईल जगतामधलं बापाचं गणित लय मोठं असतं. बाप आहे ना बाप आयुष्यामध्ये सरतही नाही ना आयुष्यामध्ये उरतही नाही. अरे बाप काय करतो कदाचित कधीच बाप कोणी सांगत नाही. आई नेहमी मुलांना बोलत असते दाद्या. बापाबद्दल खर तर नेहमी दहशत निर्माण केली जाते. पण सांगू का महाराज, बाप दहशतच दाखवतात, दहशतवादीच दाखवतात लोकांना. पण सांगू का, नाही नाही नाही, बापासारखा प्रेमळ व्यक्तिमत्व जगात नाही. का, किती दुःख येऊ द्या पण हसत हसत जो दुःखाला सामोरा जातो ना त्याचं नाव आहे बाप. माहिती का की तुम्ही जर माहेरला आले ना तुमच्या पिशूमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, आई असते. पण सांगू का, लसूण मिरच्या टाकणारी आई असते पण हे टाकायला लावणारा आपला बाप होता. बाप होता रे बाप. अजून थोडस बोलून जाऊ का. आई एखादी लेक जर माहेराला आली ना तिच्या भावानं तिला रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला किती मागाची साडी घेऊ दे, किती मागाची साडी घेऊ दे, पण 500 रुपयाची चुरगळलेली नोट हातात आणून देणारा आपला बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही रे. म्हणूनच बोलून जाईल जन्मात कोणीच पाठीशी नसलं तरी चालल पण बाप पाठीशी असावा. किती पाठीशी असावा. अरे अंगावर फाटका बनेल घालतो रे आमचा बाप. आणि कदाचित या परिवारातला तसाच बाप होता. आमच्या दादानं नेहमी त्यांच्या अंगावर फाटकी कपडे घातली, पण माझ्या प्रकाश दादाला आणि माझ्या विकी दादाला चांगली कपडे घेऊन दिली याचा पुरावा आहे. म्हणून सांगून जाईल जगात बापा इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच बोलतोय बापा इतकं जगात तरी कोणी मोठं नसेल ना तर बापावर प्रेम करावं. किती प्रेम करावं. बाप 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 जो आयुष्याकरता सरतही नाही आणि आयुष्याकरता उरतही नाही त्याचं नाव आहे बाप. आणि म्हणून जगतामध्ये त्याचं प्रेम आमच्या जन्मामध्ये असावं. किती गोड येतो. अरे जगात तो जर पाठीशी असेल तर आमचं वैभवच येतो. मी महाराज त्या दिवशी मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलतो आणि आई वाढदिवसाचं कीर्तन होतं. एका खोलीमध्ये मला नेऊन बसवलं. बारके नाही का, एका खोलीमध्ये मला नेऊन बसवलं आणि त्याच खोलीमध्ये 4-5 महिलांनी केक कापला होता. आणि केक कापला होता अगदी आनंदाने ते खात होत्या. मी त्यांना विचारलं, तिथे एक ती पोरगण रडत होतं, असं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं. आई का रडते पोरग. त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला नाही माहिती. मी 5 मिनिटानंतर सांगितलं आई मला कीर्तनाची तयारी करायची. त्याच खोलीमध्ये एक 25 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटोमध्ये तरंगलेली होती. आणि पहिल्यांदा त्याच फोटोची सरळ नजर खाली आली. त्याच फोटोच्या सरळ खाली एक 8 ते 10 वर्षाचं पोरग रडत होतं. आई का रडतंय सांगा ना. मी 5 मिनिटानंतर त्यांना बाहेर काढलं. पोराजवळ आलो. ए दाद्या का रडतोय. पहिल्यांदा हाक मारली काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली काहीच उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली, ए दाद्या ए बाळा का रडतोय. एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याकडे डोळं भरून जर बघितलं नाही तर आपले सुद्धा डोळे भरून येतात. म्हटलं काय झालं. तो रडून माझ्याकडे पाहत होता. माझे सुद्धा डोळे भरून आले. म्हटलं काय झालं काय. तो म्हटलं महाराज माझ्या गुडघ्याला लागले. लहान लेकराचा आवाज हो मनाला भिडला. म्हटलं काय झालं. म्हटलं महाराज माझ्या पायाला लागले, लय वेदना होत आहे. म्हटलं कुठे लागले दाखवशील तर खरं. त्यावेळेस त्यानं त्याची पॅन्ट वर करून दाखवली तर त्याच्या गुडघ्याला त्याच्या पायाला एवढं लागलं होतं की त्या गुडघ्यातून रक्त पाणी खाली चाललं होतं. म्हटलं वेड्या तुला एवढं लागलंय तू तुझ्या आईला का सांगितलं नाही. तू म्हटलं महाराज काय करू. तिला 10 दिवस झाले ओरडतोय तिच्या जवळ सांगतोय नाही कत्ती महाराज. पहिल्यांदा माझ्या पायाला ठेच जरी लागली ना
तिच्या डोळ्याला पाणी यायचं. नाही कत्ती महाराज. अरे म्हटलं कुठे तुझी आई? शेवटी त्यानं बोट वर करावं आणि ती 25 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं पोटेमध्ये तरंगलेली होती ना, तिच्या दिशेनं हात बिरकावा. ए आई, बोला दादा. अरे किती दिवस त्या लेकरांना आपल्या आई जवळ? गारानं सांगितली म्हणजे त्याची आई येणार नाही येणार. म्हणूनच माझं सांगणं आहे आज या कीर्तनातून. आज माझ्या विकी दादांनी माझ्या प्रकाश दादांनी एवढं गोड नियोजन केलंय, आपल्या वडिलांप्रती भाव व्यक्त केलाय. मला वाटतं आई जोपर्यंत जिवंत आहे, बाप जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा. एकदा की निघून गेले ना, नाही प्रेम करता येत त्यांच्यावर. म्हणूनच सांगू का, किती गोड लिहिलंय, किती गोड लिहिलंय. ए जग से हारा नहीं मैं, खुद से हारा माही. माही रे माही रे, तेरे बिन मैं तो अधूरा. जीना 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 उठा गुला माही तेरी चोनरिया. म्हणून जगतामध्ये पाप किती गोड आहे माहिती का? अहो त्याच्या पाटक्या सदव्याला किती थिगळ जोडलेली. ए उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. उभ्या आयुष्याला त्यानं एक कशी कातर लावलेली. मला कसं होतया, मला कसं होतया. कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गदात तो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव. हे कुणी मायेनं पुसताना उरी होऊन गदात तो या. गोष्ट बापाची सांगताना जगतामध्ये त्याचे इतकं मोठं कोणी. मला तुम्हाला रडवायचं नाही, पण सांगू, जगतामध्ये बाप इतकं खरंच मोठं कोणी नाही. माझा बाप सांगून जाईल विकी दादा, माझा बाप सांगेल. मला तुम्हाला ना सांगायचे, स्पष्टच बोलायचे जरा. जगात अनेक इंजिनियर असतील ओमकार दादा, बरं का, अविनाश दादा, जगात अनेक इंजिनियर असतील, पण बाप इतका इंजिनियर जगात मोठा कोणी नाही. बाप करी जाडी लेकराचे मन, बाप करी जाडी लेकरा. बाप करी साडी लेकराच होय. 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 थोडं बोलेल मी, सांगेल मी. आई लहानपणी आई उचलून घ्यायची आपल्याला. आई आई उचलून घेताना कुठे घ्यायची ग? कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कडेवर घ्यायची साहेब, बरोबर ना? पण तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा कुठे घ्यायचा? प्रकाश दादा, विकी दादा, तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावरच का? तर त्याच्या मागचं उत्तर असं आहे, माय बाप ऐका, आई कडेवर घेते तर ती लेकराबद्दल हा विचार करते, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. पण बाप तेवढा विचार करत नाही. बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना, माझ्या त्याच्या पलीकडचं माझ्या लेकराला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो.
बाप लय मोठा आहे. किती मोठा सांगितलाय? मुखर्जी बाबा कोणी म्हणेल बाप माझा आमदार आहे, कोणी म्हणेल बाप माझा खासदार आहे, पण सांगू आमचा बाप इनामदार होता, इनामदार. जगात त्याचे इतकं मोठे कोणी नाही, म्हणून सांगितलंय. जगतामध्ये बापा इतकं मोठं कोणी नाही. मला वाटतं जगात त्या व्यक्तीवर प्रेम करावं, आणि इथं निस्वार्थी प्रेम आहे. सध्या जरी कोणाला धक्का जरी लागला ना, धक्का बरं काय, कोणाला धक्का जरी लागला ना, कुणी माफ नाही करत आपल्याला, कुणीच नाही माफ करत. हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो. किती कोर्ट सध्या इतकं कडक आहे, पण जगातला कोणताही गुन्हा होत्या ना, कोणताही त्या कोर्टात माफच होतो. त्या कोर्टाचं नाव आहे बाप आणि आई. माझं म्हणणं आहे आज या कीर्तनातून घेऊन जा गड्या घरी. माझं म्हणणं आहे जगात पंढरपूरला जायची गरज नाही, म्हणजे पंढरपूरला जाऊच नाही असं मताचं नाही बरं का मी. पंढरपूरला नक्की जावं, पण कोणी जावं माहिती का? जगनं घरातल्या आईमध्ये आपली रखुमाई शोधली आणि बापातल्या अंगामध्ये त्यानं विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. जगात त्याचे इतकं प्रेम करणारा तो दाखवत नाही गड्या, कधीच दाखवत नाही. मी एक रामायणामध्ये बरं का ओमकारजी, बरं का रामायणामध्ये एक वाचलं मी. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली बरं का. आई बरं का, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही, कोणीच केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. अजून थोडंच पुढे बोलू का? श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणी जावस तर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. बापाचा लेकावर लय जीव असतो, लेकरावर लय जीव असतो. कधीच त्याला लेकराचं वाटलं व्हावं असं कधीच वाटत नाही. अरे नसू द्या लेकरा करता काही, धावतो तो लेकरावर, नेहमी धावतो. कारण त्याला माहिती असतं आपल्या लेकरावर जर धावलं ना, आपल्या लेकराचा कुठंच वाकडा पाऊल पडणार नाही. आजही ते लेकराला वाटतं. मला तर चांगलंय आमच्या विकास दादाचं, प्रकाश दादाचं, दोघांना काही कमी नाही. पण सांगू का, आज या दोघांनी जेवढं कष्टानं उभं केलं होतं ना, जेवढं हिमतीवर उभं केलं ना, देवाला सुद्धा थोडस काहीतरी पटायला पाहिजे होतं. आज जेवढं आमच्या ना पप्पांचे सुखाचे दिवस होते ना,
ते थोडे दिवस त्यांना द्यायला पाहिजे होतं. कष्टानं केलं गड्या, आणि जेवढं शेवटी उरलं ना, शेवटी जेवढं ज्या माध्यमातून ठेवायचं होतं ना, ते सुखाचे दिवस जे दाखवायचे होते ना, ते सुखाचे दिवस सुरू झाले आणि त्यांनी न्यायचा टाइम महाराज एक झाला. मला वाटतं जगाच्या मालकानं, पण माझं एक म्हणणं आहे, जो चांगला वागतो ना त्याला कधीच देव ठेवत नाही. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल जर बोलायला गेलं शब्द कमी पडतील. एवढं आमच्या नानांची, जेवढी आमच्या दादांची किंमत आहे, फारसं काही त्यांच्याबद्दल बोलतोय, पण गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या उत्तमचे उरे कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुका मने येता मरण्याची सर, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे येता मरण्याची सर, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मग महाराज म्हणले उत्तमाची उरे कीर्ती मागे. गोड सांगितलं महाराजांनी. मग तुका म्हणे का, हे उत्तम व्यवहारातलं राहू माग. आणि मग उत्तम व्यवहारातलं जर माग राहायचे तर वडिलांच्या नियमानुसार चाललं पाहिजे. मग मला एक बरं का, हे आहे बरं का, माझं एक मी जुनं वाक्य ऐकलं, आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलेलं जपलं पाहिजे का विकलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तुमचं काय मत आहे नाना? काय मत आहे? विकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे. आणि जपलं तर ती जपणार आहे. आणि म्हणूनच सांगतोय, तुकाराम महाराज तेच म्हणतात, आम्ही आमच्या वडिलांचं जे धन आहे ना ते जोपासलं, ही परंपरा जोपासली. आणि हे परंपरा जोपासत असताना हीच मिराशी खरी आहे ही. आणि ही सेवा जर केली तर ही पांडुरंगाची सेवा आहे. अभंगाचं पहिलं चरण. सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, हो हो सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, हो सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, हो सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, सेवकाचा फैला, शेवटचा फैला. वा ओंकारजी. माझा बहु कोण झाला, माझा प्रभू कोण झाला, माझा माझा हे माझा, माझा बहु कोण झाला, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, माहेरा निघत माहेरा, निघत माहेरा. टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं वाजवा, जोरात वाजवा, जोरात वाजवा. गोड गातात एवढं आणि सोप्पं नाही एवढं गाणं. हा हा एवढं सोप्पं नाही. ते पांढरी तेल नाही, इतका उंच आहे की त्या स्वरात काही ना सुद्धा नाही करता. हा पण एवढं वरती आवाज काय देवडा आवाज दिलाय. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. अभंगाचं पहिलं चरण.
काय सांगितलंय? शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आणि मग भाऊ गोड करण्याकरता आम्ही सेवा करावी. ज्याची खरी सेवा त्याचे भय काय जीवा. आणि मग सेवा जर असेल ना तर पांडुरंग परमात्मा सांभाळ करतो. कोणतंही संकट असू दे सांभाळ करतो. पुरावा सांगतो थांबतो. माझे 12:15 वाजले. 12:30ला मला बरोबर थांबायचंय. एक अजून 10 मिनिटात आपण थांबणार आहे. मग कशी सेवा करावी? महाराज म्हणले मग आम्ही ती सेवा केली आणि सेवा करत असताना पांडुरंग परमात्म्याने आमचा सांभाळ केला. तुकाराम महाराजांची श्रीमंती एवढी होती. अनु रेणू या तोकडान तो का आकाश इतकी श्रीमंती ऋषीदादा. एवढी श्रीमंती. किती श्रीमंती तुकोबारायची? एवढी श्रीमंती की जगाच्या पाठीवर जो काळ श्रीमंत आहे तो काळ तुकोबारायला सलाम करायचा. काळ सलाम करायचं का नाही? आणि मग तो काळ थरथर कापायचा तुकोबारायचा. तुकाराम 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 नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय नन दुख पास जेने केला हा पुरुषार्थ. महाराजांनी प्रमाण सांगितलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मग काय होतं तुकोबारायची श्रीमंती? काय झालं तुकोबाराय करता? सांगताय का? कोणत्याही मोठ्या संकटात माणूस गुंतलेला असू द्या तुकोबारायचा पुरावा लय गोड आहे. किती गोड आहे? तुकाराम महाराज म्हणले माझा सांभाळ देवाना केला. कसा केला? ऐका. तुकाराम महाराजांचा सावकारकीचा मोठा व्यवसाय होता. म्हणजे त्यांच्या वडिलांचा होता. पण त्यांना पटलं नाही म्हणून एवढं लोकांवरचं कर्ज वडिलांच्या जवाया होत्या कर्जाच्या त्या जाळल्या दारात येऊन काही ज्या उरल्या त्या नदीमध्ये सोडून दिल्या. जाळून ये संसार बैसलो अंगणी. तुकाराम महाराजांच्या ही गोष्ट. आणि महाराज बरं का ओमकारजी बरं का ऋषी बरं का अविनाशजी माझं म्हणणं आहे जगात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले असतील. अनेक बरं का मी बोलतोय नाना बरं का मामा. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. मी कोणत्या पार्टीचा प्रचार करत नाही पण सांगू का माझ्या तुकाराम महाराजांनी इतका मुख्यमंत्री श्रीमंत मुख्यमंत्री आणि सरसकट कर्जमाफी करणारा मुख्यमंत्री अजून तरी महाराष्ट्रात झाला नाही. तुकाराम महाराजांची श्रीमंती मोठी. हा मॉनिटर बरं का. आणि तुकाराम महाराजांची विको कमी करून आवाज. किती श्रीमंती होती तुकोबारायची? ऐका. फार मोठी श्रीमंती. तुकाराम महाराजांकडे एक श्री पैसे मागण्याकरता आले. महाराज माझ्या पुरीचं लग्न करायचं मला 50 रुपये पाहिजे. त्या काळातले 50 म्हणजे आजचे 5 लाख रुपये झाले. किती? 5 लाख रुपये झाले. 50 रुपये पाहिजे मला. महाराज म्हणले दिले. एका सावकाराकडून पैसे आणले तुकाराम महाराजांकडे नव्हते बरं काय. सावकाराकडून पैसे आणले तुकाराम महाराजांनी त्या स्त्रीला पैसे दिले आणि 1.5 महिन्यातच पैसे देऊन टाकले. शहाणी माणसं कधीच कोणाचे पैसे ठेवत नाही. देऊन टाकले आणि दिल्यानंतर सावकाराकडे ते पैसे तुकाराम महाराजांनी देऊन टाकले आणि 3 महिन्यानंतर तुकाराम महाराजांवर खोटा खटला दाखल झाला. अजून एक मी वाक्य ऐकलंय. शहाणी माणसं कधीच कोर्टाची पायरी चढत. शहाणी माणसं कधीच कोर्टाची पायरी चढत नाही. शहाणी माणसं चढत नाही. तुकाराम महाराजांना कोर्टात जावं लागलं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांना एका कटघऱ्यामध्ये उभं केलं आणि एका कटघऱ्यामध्ये तुकाराम महाराज एका कटघऱ्यामध्ये सावकार असे 2 जण उभे राहिले. तुकाराम महाराज या सावकाराकडून पैसे आणलेत का? आणलेत ना. मग काय पुरावा? पैसे दिलेत का? पैसे दिलेत ना. मग पुरावा द्या. कोर्टात पुरावा लागतो. काय पुरावा आहे? तर तुकाराम महाराज म्हणले पुरावा नाही माझ्याकडे पण मी पैसे दिलेत. जज साहेब म्हणले पुरावा लागल. काय पुरावा?
पुरावा बदली पण करता येतो. काल मी बघितलं टीव्हीला, अतिरेक्यांनी 2006 बॉम्बस्फोट केला, सध्याची भूमिका आहे. पण खोटा पुरावा कोर्टामध्ये दाखल केला की निर्दोष सुद्धा मुक्त करता येतात. हा, 6च्या 6 मला वाटतं किती जण मुक्त केले, ते बरेच जण मुक्त केलेत. असा खोटा पुरावा कोर्टामध्ये दाखल करता येतो. घर बदललं का घराची वासे बदलतात. जाऊ द्या, असू द्या, हा असू द्या, मग तिकडे जायचं नाही मला. पण मग कोर्टामध्ये खोटा पुरावा चालत नाही, हे जुन्या काळातलं होतं. आता काय बी चालतंय, मला तिकडे जायचं नाही. पण सांगतो, तुकाराम महाराज पुरावा द्या. तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे काही पुरावा नाही, पुरावा द्या. पुरावा बोलतोय तुकाराम महाराज म्हणले मला माफ करा. त्या दुसऱ्या ज्या सावकारानं खोटी वही तयार केली होती आणि ती जज साहेबांकडे सादर केली होती. जज साहेब म्हणले हा पुरावा माझ्याकडे, तुकाराम महाराज मला माफ करा. परिणाम मला याचा निकाल सावकाराच्या बाजूने द्यावा लागेल. तुकाराम महाराज म्हणले मला माफ करा. आता काय करावं. पण तुकाराम महाराजांच्या डोळ्यातला भाव, डोळ्यातले अश्रू हे जज साहेबांना काहीतरी सांगत होते. जज साहेब तुकाराम महाराजांच्या डोळ्यातला भाव ओळखला आणि जज साहेब म्हटले तुकाराम महाराज तुमच्या डोळ्यातला भाव मला कळतोय, तुम्ही खरं बोलताय. पण जर हे खरं असेल तर एक काम करा, तुम्हाला 2 दिवसाचा अवधी देतो. त्या 2 दिवसाच्या अवधीमध्ये तुम्ही फक्त एवढाच आठवा, ज्यावेळेस सावकाराला पैसे दिले त्यावेळेस तिथं कोण होतं फक्त एवढं आठवा आणि मला येऊन ते सांगा. तुमच्या बाजूने निकाल द्यायला मी तयार आहे. तुकाराम महाराज म्हणले बरं ठीक आहे. तुकाराम महाराज कोर्टाच्या पायऱ्या उतरायला लागले आणि डोक्यात एक प्रकार झाला, अरे कोणी नव्हतं पण मी जगाला सांगतो विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल, अशी जागा नाही की माझा देव नाही. उडी मारली आणि तिथून पळत आले परत कोर्टामध्ये तुकाराम महाराज. जज साहेब कोणी नव्हतं पण एक होता. जज साहेबांना विचारलं कोण, कुठं राहतो. प्रमाण लिहिलं भीमातिरी एक वसविल नगर, भीमातिरी एक वसविल नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्यातील मुकाशी चरभुज त्याशी, तेथील मुखाशी चारभुज त्याशी, पाहिले 16,000 रे, पाहिले 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात गेले सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा, हो. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा, विसावा विसावा रे. आणि बस पंढरपुरातून गाडी बर का, पंढरपुरातून हे वर्णन सांगितलं. कुठं राहतो पंढरपूरला, नाव काय विठोबा पाटील, येतील का पुरावा द्यायला. हो दिने येणार ना, का नाही येणार, बार काय नाही कशाला फायद्याच आहे तुमच्या. आणि मग कोर्टामध्ये तू पुरावा दाखल करण्याकरता तुकाराम महाराजांना 2 दिवसाचा अवधी दिला होता. नाही नाही उद्या परवा नको, आजच्या आज निकाल लावायचा. मग बोलवा तुमच्या विठोबा पाटलांना. मग एका कटघऱ्यामध्ये सावकाराला उभं केलं आणि एक कटघर खाली ठेवलं. आता मी तर काही कोर्टात गेलो नाही अजून, पण कोर्टात अशी हाक मारतात बर का, कशी, विठोबा पाटील हजर रहे. पहिली हाक मारली पण कोणीच हजर व्हायना. दुसरी हाक मारली विठोबा पाटील हजर रहे, कोणीच हजर व्हायना. तिसरी हाक मारली आणि तिसरी हाक मारल्यानंतर कोणीच हजर होत नव्हतं. पण तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा तुझा माझा कार बैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, देवा तुझा माझा कार बैराकार. आणि तुकोबाराच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगानं बघितलं. पांडुरंग परमात्मा कोर्टात आले, खांद्यावर गोंगडी, हातामध्ये काठी, हे असं 2 जानवं घातलेलं, हे असं कोल्हापुरी टाईप चप्पल पायात, आणि देव कोर्टात आले. नाव काय तुमचं विठोबा पाटील, नाव काय विठोबा पाटील. विठोबा पाटील जर नाव आहे तर या कटघऱ्यामध्ये, देवाला कटघऱ्यामध्ये घेतलं. मग सावकारानं सावकारला पैसे दिले, पुरावा काय तुमच्याकडे. आता अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे पुरावा नसणार वय. हा, देव म्हटले 2च मिनिटं थांबा. देवानं काय केलं, देवानं सांगितलं, विको कमी, देवानं सांगितलं की
सावकाराच्या वाड्यामध्ये 3 क्रमांकाच्या वाड्यामध्ये 4 क्रमांकाची खोली आहे. 4 क्रमांकाच्या खोलीमध्ये 8 क्रमांकाचं कपाट आहे. 8 क्रमांकाच्या कपाटामध्ये 32 क्रमांकाची फाईल आणि 32 क्रमांकाच्या फाईलमध्ये 16 क्रमांकाचं पान. 16 क्रमांकाच्या पानावर 2 क्रमांकाची ओळ. त्या ओळीवर असे लिहिले तुकाराम बोलोबा आंबिले यांनी माझ्याकडून 50 रुपये 3 महिन्याच्या बोलीवर नेले आणि 1.5 महिन्यातच त्यांनी मला ते 50 रुपये माघारी केले. जुन्या काळात पैसे मिळाले का रकमेला काय केलं जायचं, गोल केला जायचं, आळ केलं जायचं आणि मग ते पोलीस खातं तेवढ्याच करता तयार केलं. तो पोलीस खातं गेलं. ते कोर्टातली फाईल ती खरं तर ती सावकाराच्या घरातली फाईल त्या कोर्टामध्ये आणली आणि तुकाराम महाराजांच्या समोर मांडली. तुकाराम महाराजांनी तीच फाईल जज साहेबांसमोर सादर केली आणि जज साहेबांना तुकाराम महाराजांच्या बाजूने निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतर कोर्टात एकच आवाज झाला, पुंडलिक वरदा असा आवाज केला तुकोबारायने. पण आलेला व्यक्ती एका मिनिटात नाहीसा झाला. त्यावेळेस तुकाराम महाराजांना जज साहेबांना शेवटचा प्रश्न विचारला, तुकोबाराय आलेला व्यक्ती कोण होता, कुठून आला होता, एवढं उत्तर द्या, मला याच्या पुढे तरी काही जास्त विचारायचं नाही. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, जज साहेब आलेला व्यक्ती कोणी साधारण नव्हता, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा होता. त्यावेळेस त्या जज साहेबाला आपला खेद वाटला. काय खेद वाटला की अरे आज मी माझ्या दरबारात माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याला विचारलं, उद्या त्याच्या दरबारात गेल्यानंतर त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ, आपला राजीनामा लिहावा आणि तुकाराम महाराजांच्या चरणावर समर्पित करावा. मला वाटतं जर सेवा जर असेल तर सांभाळ करतो, मग आम्ही ही सेवा करावी का आमच्या शेवटाला ही काम येईल. यासाठी केला होता शेवटचा दिस गोडवावा. मग कोणाचं भजन करावं, विठोबा रखुमाई, फुलं वाटून घ्या, फुलं. चला अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चला बारकुमाई, विठोबा रखुमाई, बारकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नाळकरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा परिहार झाला. अवघ्या दुःखाच्या मागेला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. वेळ संपलाय, 12:30 वाजलेले आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार ऋण व्यक्त करत असताना आज आपल्या गावचं वैभव स्वर्गीय रावसाहेब दादा गोविंद तोरसे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज या कीर्तना करता महाराष्ट्रातले बरं का, महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी आदरणीय भजन सम्राट, गायन सम्राट आदरणीय ओमकारजी महाराज आहेत, आदरणीय अविनाशजी आहेत, आदरणीय ऋषिकेशजी आहेत, सगळी ऋषिकेश महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. आदरणीय चोपदार सुंदर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सिस्टीमवाल्यांचे आभार. विशेष तत्वानं प्रकाश दादा आणि आमचे विकास दादा
धन्यवाद देईल की आपल्या वडिलांप्रती एवढं प्रेम त्यांनी या ठिकाणी दाखवलं आणि वडिलांप्रती काय प्रेम असावं या ठिकाणी मला पाहायला मिळालं. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद. अशीच कृपा आपल्यावर खरं तर म्हणतात ना, तुका म्हणे पित्र देती आशीर्वाद, हे आशीर्वाद देतात आणि म्हणून आपल्या वडिलांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणून आरतीची तयारी होईल. पहिला एक अभंग होईल आणि त्यानंतर वाणीला पूर्ण विराम दिला जाईल. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा बरं का चुकीचा एखादा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे मोठ्या अंतकरणानं ज्यांना बरं काय ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत माहिती का? आळंदीला जर कधी आलात ना, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. माझा बाप इतका श्रीमंत आहे. लेकर का नसणार? आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित. आता शेवटची चाल नकोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण एकदा हात वर करतात सर्वजण, हात वरती करायचे, भजन करणार. ही टाळी आपल्या दादांकरताय. तोपर्यंत आरतीची तयारी होते. सगळ्यांनी हात वरती करायचे. चला सगळ्यांनी आपले सगळ्यांनी हात वरती करायचे आणि टाळी वाजवायची. तुकार